साताऱ्यावरून मामा आलाय. रेवस वरून आहे तरी एवढा उशीर केलास तुम्ही आम्हाला. अरे साताऱ्यावरून मामा आलं, पेन वर्षी आलं. मामा रुसला नाही ना? मामा रुसलाय वाटतं. दादा आज लास्टचा दिवस आहे, उद्यापासून लाईफ छान. नमस्कार मित्रांनो, कशा सर्व. मी राजदीप भरत तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही राजभावाची हालत बघितली, कशी मित्रांनी आणि करवल्यांनी फुल धमाल केले, गाणी वगैरे गायलीत. आणि विषय असा आहे की मित्रांनो, हा इंट्रो एकदम सुंदर झाला होता. आईने माहितीसुद्धा मस्त दिली होती. पण विषय असा झाला की माईकचा इश्यू असल्यामुळे थोडा व्हॉईस आला नाही आणि माझा पूर्ण मूड ऑफ झाला. आणि मी इंट्रोचा व्हिडिओ म्हणजे माझी इच्छाच नाही झाली की इंट्रोचा व्हिडिओ काढून म्हणून मी इंट्रोची व्हिडिओज नाही काढली आणि इथून व्हॉईस ओव्हर करून ही व्हिडिओ काढतो आहे. पण मस्त आईने माहिती दिली, ती थोडी मजा मस्ती झाली. आपण माहिती आहे ना, माईक चालू केला का आपली मजा मस्ती होत असते. मस्त पावभाजीची तयारी चाललेली आणि सर्व तयारी दाखवत होतो मी. आणि माईकच्या इश्यूमुळं ती व्हिडिओ इथं कंटिन्यू नाही करू शकलो. पण आता लग्नाचा दिवस आहे रातचा आणि सर्व नाश्त्याची तयारी चालू आहे सर्व सकाळची, आणि नाश्त्याला पावभाजी असणार आहे. ठीक आहे, चला ब्लॉग सुरू करूया लग्नाचा राजभावाच्या. आणि नंतर आपटा कोलीवाड्याला जायचं बघा, पावभाजी वगैरे सर्व मस्त व्हिडिओ झाला होता इंट्रोचा व्हिडिओ. पण काय आता बोलाल. हे बघा मित्रांनो, आता मामा याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या आपटा कोलीवाड्याला लग्न असल्यामुळे आपण हल्दीच्या दिवशी मामा बसवणार आहोत. आणि बरेच ठिकाणी आपण म्हणजे जर उद्या आपल्याला लग्न लवकर असेल तर मामवण आदल्या दिवशीच करत असतो. तेच आता आपण सर्व मामा याची सुरुवात झालेली आहे, मामवण होणार आहे. ठीक आहे, मामांना भेटवतो तुम्हाला. आणि हे बघा मित्रांनो, मामा याची सुरुवात झालेली आहे. पहिले मामाने कोणी कोणी हजेरी लावली पाहूया. मामा कुठून? नाव मामा? नाव रामा. ओके, मामा आहे बोडणीवर. नंतर मामा अंकुश. कुठून मामा? बोडणीवर. सर्व मामा बोडणीवरचेच आहेत नाही ना? ओके, मामा नाव? दत्ताराम. मी रेवस आहेत. ओके, म्हणजे जवळचेच आहेत, लवकर हजेरी लावली. ओके मामा. अमोल, सातारा. साताऱ्यावरून मामा आलाय. मामा बस बी भेटली ना? बरोबर गाडीने आलो. मुंबईतून आलोय. मुंबईवरून आलो. कसा झाला प्रवास? मस्त, एकदम छान. एवढे लांबून भाच्याच्या कार्यासाठी आलं, काय सांगाल, कसा उत्साह असणार आहे सांगा मला. नक्कीच जास्त उत्साह आहे. हा, खुश आहे. भाच्याचं लग्न आहे त्यामुळे मस्त वाटतं, एकदम मस्त वाटतं. छान वाटतं. खास हल्दी सोहळा बघण्यासाठी किंवा भाच्याच्या हल्दीसाठी खास साताऱ्यावरून मामा आलेला आहे. ओके, खूप लांबून मामा आलाय. मामा थोडा उशीर झाला असता तरी चालला असता, कारण का हे बघा हे जवळचे लय बघ. मामाना उशीर झाला. रवसवाली मामा कुठून? रेवस वरून. मामा नाव आपला? मेघनाथ कोळी. ओके, मेघनाथ मामा आहे. नंतर अजून मामा आहे. मामा नाव आपला? रमेश मामा. ओके, मामा बोडणी बोडणीवरचे. नंतर मामा गजानन. रेवस मामा. मामा सक्का मामा आपल्या समोर आहे. मामा काय सांगशील, भाच्याचा कार्य आहे मस्त सुरलीत पार पाडलेला आहे. उद्या आपटा कोलेवाड्याला जायचं आहे, कसं वाटते? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना? ओके मामा, उशीर का झाला? कुठं होतास? उशीर होता, टाईम होता, बघ उशीर करला. गाडी भेटलेला आहे तर उशीर करला. ओके मामा. ओके मामा बघा कसे मजेदार मामा आहेत सर्व. अजून मामा याचे बाकी आहेत, 2 मामा याचे बाकी आहेत ना? मामा नाव आपला? विजय ठाकूर. कुठून? पेणवरून आलो. पेनवरून आले ते बघा, पेनवरून मामा आले. ओके, थँक्यू मामा. काय बोलता? बऱ्याच वर्षापासून आमचं रिलेशन आहे ह्यांचं. हा. अक्षरशः जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी आमच्याकडेच येतात ते मच्छी वगैरे विकण्यासाठी. हा आणि मग त्यांच्यामुळे ह्यांनी आमचं नातं जपून ठेवलं त्यांनी. हा, म्हणजे आजी वगैरे यायच्या, आई पण यायच्या. आईंची खूप आठवण येत आता. असं आहे. हा, म्हणजे खूप आठवण. पहिल्यापासून तुमचं नातं हो, जपलं आणि आता मच्छी वगैरे विकायला यायचे आमच्याकडे, टेम्पो घेऊनच यायचे ते. असं तर आहे. आई न चुकता आमच्याकडे आमंत्रण गेलं तेवढं लांब. मग मी पेनवरून ठाकूरपेठे इथून आलो. ओके ओके मामी, थँक्यू सो मच. मामी नाव आपलं? शालिनी विजय ठाकूर. ओके, थँक्यू मामी. थँक्यू सो मच. सगळ्यान बारका मामूस आलेला. बारक्या मामा नाव? बारक्या मामा नाव काय? नाव सांग. सुवर्णम. कुठून? रेवस वरून आहे तरी एवढा उशीर केलास तुम्ही आम्हाला. अरे साताऱ्यावरून मामा आलं, पेन वर्षी आलं. मामा रुसला नाही ना? मामा रुसलाय वाटतं. ओके, लावा. त्याचा मामांचा मानपान काय चालला इकडे. आवान वाटीर अजन
तुमचंच कपडा बहिणीचंच कपडा ते कालवाच नाही बोलत. चला मित्रांनो, राज भाऊ आपला मव्याला बसलेला आहे. आता मस्त शेविंग होईल. शेविंग झाल्यानंतर आपले नाणे पडतील. नाणे पडल्यानंतर आपण तयारी करून डायरेक्ट जाऊ आपटा कोलीवाड्याला. मावा विधी सुरू झालेला आहे. अंघोळ नाणे पडले ना काय एक हसरत विधी होत असते. त्यासाठी मम्मी पप्पा आणि नवरदेव लागत असतो आणि ही विधी पाटलाच्या हातातून केली जाते. गावाचा पाटल येतो आणि ती ही विधी करतायत. मित्रांनो, आपला नवरदेव राज सजतोय. मित्र त्याला सजवण्यासाठी आले आणि फॅन समोरच बसलाय. भरपूर गरमी आहे आणि आपल्याला थोडी घाई असणार आहे कारण का आपल्याला आपट्या कोलीवाड्याला जायचं आहे. चला मित्रांनो, निघायची वेळ झालेली आहे आणि मस्त नवरदेव आपला घोड्यावरती बसलेला आहे. घोडा पण बघा किती मस्त सजवलेला आहे. चला जाऊया.
मित्रांनो 3 वाजलेत आणि आपण पोहोचलो रेवस कोळीवाड्यातील राम मंदिराजवळ. आणि मित्रांनो आपल्याला 7:30चा लग्न आहे. सो आपल्याला लवकरात लवकर तिथं पोहोचायचं आहे. पण हार्डली 2 तास बस झाला आपल्याला तिकडे पोहोचण्यासाठी आणि आपण सर्व टाइम टू टाइम चाललेलो आहोत. मित्रांनो आपली बस आलेली आहे आणि बस दाखवण्याचा वैशिष्ट्य म्हणजे असा की आपल्या राजभावाच्या लग्नाचा साड्यांचा थाट सुद्धा निला आणि आपल्या बसचा कलर सुद्धा निला आहे. दादा आज लास्टचा दिवस आहे उद्यापासून लाईफ छान. चला तर मित्रांनो पोहोचलो आपटा कोळीवाड्यामध्ये. अनमोल भाऊ आणि रेहान ओके दोघे मस्त टाकाटाक आपल्या पोचलेत बघा. आणि मेवण्याचं लग्न आहे तर चेहऱ्यावरती आनंद दिसते बघा. ओके मस्त सूट वगैरे घालून. गरमा भरपूर आहे ना पण गरमा भरपूर आहे ना गरमा भरपूर आहे. तर मित्रांनो पोहोचलो आपण आपटा कोळीवाड्यामध्ये आणि लग्न सोहळा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. चला मित्र जाऊया आता सर्व नाचत गाजत आपण जाऊ स्टेज जवळ. ठीक आहे जाऊ. करवल्या बघताय मस्त आल्यात घागरा घालून. हाय करा सर्वांना. हॅलो करवले आलेले आहेत. करवले बाची सा ना मोठी बाची. ओके नाचो. हा
करवली आपल्या समोर आहे. त्याची आजची ड्रेसिंग बघा. हॅलो हाय कर. हॅलो. आणि नंतर मोठी. हॅलो मानाची करवली बघा. हा सर्व नीला ठाट केलाय ना. हो ओके. नंतर हॅलो काकाची मुलगी. हॅलो. छान दिसताय सर्व. काकाच्या मुलींनी एकसारखा ठाट केलाय ना. तिघी जणी हॅलो करा एक सोबत. तर आता आम्ही सर्वजण आलोय ओटी भरण्यासाठी ना वहिनींची. ओके. आणि हा तुमचा सर्वांचा लग्नाचा ठाट आहे ना. बघा आपल्या रेवसमध्ये लग्नाच्या दिवशी पण ते सर्व एकत्र एकसारखा ठाट करत असतात. आणि ओटी घेऊन आलो आणि सर्व इथं करवल्या बघताय. हॅलो. आणि आता फक्त वहिनींची वाट बघतोय ना. ओके. वहिनी पण आपले आलेले आहे. आणि तिकडची वहिनी वेणी घालते. आणि बघा मित्रांनो आपला राज भाऊ आलेला आहे बघा. शुभेच्छा राज माझ्याकडून तुला. आणि का मित्र परिवार आहे. नमस्कार. मित्रा नाव बनी बनी नंतर शिवम. हॅलो. आणि माझं श्रीपाद नाव आहे. मी साखरपुड्याला नव्हतो पण लग्नाला आलोय खास. आणि डायरेक्ट इथून डायरेक्ट मुंबईला बोट आलेले आहेत. डायरेक्ट याला पण इकडचीच बघ. ओ नवगाववरून खास. नवगाववरून खास. ओके भाऊ. हे आपले गाव आहे. जाऊ आहे. आपली पोरं अजून आलेली नाही. मित्राला शुभेच्छा काय देशील. शुभेच्छा आता काय देऊ ते नंतर ते यांना बोलू शकतो. नाही बोलत. ते ज्ञान नंतर देऊ आपण. तर काय शुभेच्छा यान काय बोलशील तू. इथं बोलायला गेला असतं कसं लोक बघतील ते नंतर बघू आपण. नवऱ्याचा भाऊ आहे तो. आणि नवऱ्याचा भाऊ बघा. घोडा घेतलाय. एक घोडा आहे तिकडं. आता या मानवाशी येईल घोडा इकडं. एक सरसिरा पहिला नंबर आलेला आहे. घोडा पळून जाईल म्हणून थांबवलं. त्याला ठेवलाय तिथं खरोखर. मग हा तुला ठेवलाय. मग मला काय घोड्याचा. काल पण फुल काम केल्याने आज पण कामातच आहे भाऊ. हॅलो. अरे बाबा.
मित्र परिवार आता आलंय आता आपटा कोल्हेवाडीची भेटली ना तुम्हाला बस. हे बघा कदा मोठ्या मोठ्या गार नाही करीत, मोठ्या मोठ्या मारामारी करता. आणि वॅट 69 वाला कोण? सगळी एक होते एकच काय सिंगम एक खाली आता 13 वाजलं 13. हॅलो मेन एक दोन मेन टीव्हीचं मेन. बॅग घेऊन कुठे चाललो? मराठीचं कपडा रिसेप्शनचा कपडा आहे. स्टेजवर घेऊन आलो डायरेक्ट. खास मित्रांनी